आज आम्ही चाललोय अंबरनाथला, कारण अंबरनाथला एक प्राचीन शिव मंदिर आहे, तिथे दर्शन पण घ्यायचं आहे आणि ते मंदिर पण मला बघायचं आहे. मग आमचा संडेचा प्लॅन ठरला आणि संडेला आम्ही दुपारी निघालो, कारण मला संडेला सुट्टी नसते. थोड्या वेळाने आम्ही शहर फाट्याला गेलो, पण तिथे ट्रॅफिक खूप होतं आणि ऊन पण खूप लागत होतं. ट्रॅफिक मधून आम्ही हळूहळू कल्याण क्रॉस केलं आणि क्रॉस केल्यानंतर आम्हाला साईडलाच एक उसाचा गाडा दिसला. तिथे आम्ही उसाचा रस पिला आणि मग थोडं बरं वाटलं. त्यानंतर परत आम्ही बाईक चालू केली आणि परत आमची राईड चालू झाली. थोडं पुढे गेल्यानंतर माझ्या गाडीच्या टायर मधली हवा कमी झाली होती. मग आम्ही ती हवा परत फुल भरली आणि मग तिथून आम्ही परत निघालो अंबरनाथसाठी. आम्ही बरोबर 1 तासानंतर मंदिरच्या कमानीच्या इथे पोहोचलो आणि तिथून मग आम्ही आतमध्ये गेलो. फायनली आम्ही मंदिरच्या इथे पोहोचलो आणि तिथून मग आम्ही आत जायला निघालो. आम्ही पहिला शूज काढून रँकवर ठेवली, पाय धुवून आम्ही नारळाने हार घेतला आणि आम्ही मंदिरच्या दिशेने निघालो. मंदिर दिसायला खूप भारी होतं, तुम्ही बघू शकता. मग आम्ही लाईन मध्ये उभा राहिलो आणि थोड्या वेळानंतर आम्ही आतमध्ये गेलो. आतमध्ये गेल्यानंतर आम्ही दर्शन घेतलं आणि दर्शन पण खूप छान झालं. मंदिर मधून बाहेर आल्यानंतर आम्ही गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं. मंदिरच्या बाजूला एक तळ होतं आणि त्यामध्ये खूप कासव होते. या मंदिरचा इतिहास म्हणजे हे मंदिर 11व्या शतकात बांधलंय